चंद्रपूर शहरात 2 मे पासून महानगरपालिका, पोलीस व वाहतूक विभागाच्या संयुक्त कारवाईत अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। मात्र आता अतिक्रमण हटाव मोहीम हे महानगरपालिकेच्या जिव्हारी लागत असल्याचे चित्र पुढे आले आहे। 2 मेला मुख्य मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते बिनबाग गेटपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। मात्र त्या ठिकाणी काही विशिष्ट समाजाच्या नागरिकांचे अतिक्रमण हटवण्यात आले असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी लावला आहे। आयुक्त विपिन पालीवाल हे राजकीय दबावापोटी अतिक्रमण हटवण्याची कारवाई करीत आहे, हे चुकीचे आहे। आमचा कारवाईला विरोध नाही, पण त्यांनी सर्वांना समान न्याय देत पारदर्शकता ठेवायला हवी। 3 मे रोजी जटपुरा गेट ते रामनगर चौकपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम मनपाने राबवली। मात्र या कारवाईदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले यांनी तीव्र आक्षेप घेत आयुक्त विपिन पालीवाल हे पालकमंत्री मुनगंटीवार यांचे सेवक असल्याचा आरोप करीत त्यांनी कारवाई थांबवली नाही तर आयुक्तांची गाढवावर बसून धिंड काढणार असा इशारा राजेश बेले यांनी यावेळी दिला। आयुक्त पालीवाल यांनी यावर आम्ही नियमाप्रमाणे अतिक्रमण काढत आहोत। शहरातील रस्ते आधीच अरुंद आहे, त्यामुळे नागरिकांना पार्किंगसाठी जागा मिळत नाही, म्हणून अतिक्रमण हटाव मोहीम आम्ही राबवित आहोत। सदर मोहीम ही पुढील 15 दिवस चालणार असल्याची प्रतिक्रिया विपिन पालीवाल यांनी दिली आहे। चंद्रपूर महानगरपालिका आणि पोलीस विभागाकडून जे काल अतिक्रमण काढण्याची मोहीम घेतली, तर अतिक्रमण काढण्याची जी मोहीम घेतली ती सर्वप्रथम आपण आंबेडकर पुतळ्यापासून ते बिनबाग गेटपर्यंत आणि इकडून मग आज इकडे जटपुरापासून ते रामनगरपर्यंत घेण्यात आली। यामध्ये आमचा काही विरोध नाही, परंतु माझं म्हणणं आहे की अतिक्रमण काढताना याच्यामध्ये पारदर्शकता व्हावी आणि काढताना तुम्ही सर्वांचं अतिक्रमण काढा, एकाचं ठेवायचं आणि एकाचं काढायचं असं झालं नाही पाहिजे। माझ्या अशा पाहण्यात आलं की आमच्याच प्रभागात एका जणाचं अतिक्रमण काढताना कोणाचा तरी फोन आला आणि मग ते अतिक्रमण काढायचं राहून गेलं। तर असं काम व्हायला नाही पाहिजे। काढताना सर्वांना समान न्याय द्या, समान अतिक्रमण काढा आणि सर्व चंद्रपूर शहराचं काढा। चंद्रपूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि शहरातील जे जुने रस्ते आहेत हे ऑलरेडी अरुंद आहेत, त्यामुळे तिथे बऱ्याचदा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो। या अरुंद रस्त्यावर जेव्हा व्यावसायिक त्या फुटपाथवर किंवा त्याच्या दुकानाच्या बाहेर अतिक्रमण करून काही साहित्य मांडतात किंवा काही जर व्यवसाय मांडतात, तर निश्चितच त्यामुळे पार्किंगला आणि रहदारीला अडथळा निर्माण होतो, नागरिकांना त्याचा त्रास होतो। ही गोष्ट हेरून 4 दिवस आधीपासून शहरामध्ये अनाऊन्समेंट करण्यात आली, संबंधितांना सूचना देण्यात आल्या की त्यांचं जे काही अतिक्रमण आहे ते त्यांनी काढून घ्यावं। परंतु ज्यांनी यामध्ये सहकार्य केलं नाही अशावर कालपासून महानगरपालिका, पोलीस विभाग व वाहतूक पोलीस विभाग यांच्यामार्फत संयुक्तरित्या कारवाई सुरू आहे आणि ज्यांची अशी दुकाने आहेत ती काढण्यात येत आहे। सध्याचं टार्गेट हे ट्रॅफिक, वाहतूक, रस्ता मोकळा करणे, फुटपाथ मोकळा करणे हे आहे। अवैध बांधकाम हा वेगळा विषय आहे आणि हळूहळू जे काही आहेत नियमानुसार कारवाई महानगरपालिका करणार। आज चंद्रपूर महानगरपालिका द्वारे गरिबाचे अतिक्रमण काढण्यात आलेला आहे। हा विपिन पालीवाल आयुक्त हा जनतेचा सेवक का सुधीर मुनगंटीवारचा सेवक, हे एक शोकांतिक आहे। बीजेपीच्या गुलामदारीमध्ये मनपा आयुक्त काम करून राहिलेला आहे। एकीकडे बघितलं, मी स्वतः जनार्दन मेडिकल अनधिकृत बांधकाम करत आहे याची तक्रार दिलेली होती, त्याच्या काय नाही तोडलं। हा राखी कंचलवारचा डीर आहे, रिश्तेदार आहे, म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांच्या रिश्तेदार आहे। यांना आणि गरिबावरती अन्याय। एकीकडे बघितलं तर मागे दीपक भाऊ बेले यांच्या अनधिकृत 8 फूट आहे, त्यांचं काय नाही तोडलं। हा सरासर बीजेपीचा गुलाम आहे। याला चंद्रपूरची जिंदा धडा शिकवणार आहे। आंदोलन करून त्यांच्या गदावरती महारॅली नाही काढील तर नावाच्या राजेश बेले नाही।